मला अतिशय आनंद आहे की ज्या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्याची संधी मला मिळाली त्याचंच आज उद्घाटन होत आहे। खरं म्हणजे हा प्रकल्प नेमका काय आहे हे सगळ्यांपर्यंत नीट प्रकाराने समजावून सांगण्याची गरज पण आहे। ड्राय पोर्ट सॅटेलाइट पोर्ट म्हणजे आपण मुंबईचा समुद्र आता जालन्यात आणलेला आहे। आपल्याला जर एक्सपोर्ट इम्पोर्ट काही करायचं असेल, जसे इथल्या स्टील इंडस्ट्रीजला स्टीलचं जे रिसायकल मटेरियल आपण आणतो वेस्ट, ती सगळी जगातून येते JNPTला आणि तिथून मग ते ट्रकनी किंवा रेल्वेने इथे आणतात। आता जो कंटेनर आहे एक्सपोर्ट इम्पोर्टचं ते डायरेक्ट जालन्याला येईल, इथे एक्साइज कस्टमचं ऑफिस राहील आणि डायरेक्ट एक्सपोर्ट इम्पोर्ट इथून सुरू होईल। जी फॅसिलिटी मुंबईत आहे ती आता जालन्याला उपलब्ध होणार आहे। इथला आंबा, इथले मोसंबी, इथले हळद, इथला कापूस, इथे ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग होणाऱ्या स्कूटर्स, कार आता जगामध्ये इथून सगळीकडे त्या इथून जातील। यामध्ये एक अजून चांगला निर्णय घेतला। या ठिकाणी सत्यनाथन साहेब आहेत, ते कॉन्कर्डचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते आणि आता याच्यामध्ये आपल्या NHML जी आमची NHIची संस्था आहे त्याच्यात डायरेक्टर पण आहे। त्यांनी मला सुचवलं की जालन्यामधून कापूस असेल, अनेक गोष्टी बांगलादेशमध्ये जातात आणि विशेषतः त्याच्यामुळे लॉजिस्टिक कॉस्ट वाढते, पर कंटेनर खर्च खूप वाढतो। त्यामुळे आता आम्ही अशी व्यवस्था केली आहे की JNPTमध्ये जो कंटेनर जातो तो तिथून जातो कोलंबोला आणि कोलंबोवरून जातो ढाक्याला। त्यामुळे लॉजिस्टिक कॉस्ट खूप वाढते। त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातल्या कापसाला भाव कमी मिळतो आणि हाच उद्देश माझा होता की इथल्या शेतकऱ्याला जास्त भाव कसा मिळेल। त्यामुळे आता आम्ही एक नवीन रचना तयार केली आहे की कापसाच्या गाठी आणि सूत मराठवाड्यातलं सगळं जालन्यावरून डायरेक्ट नागपूर मार्गाने हल्दियाला म्हणजे कलकत्त्याला येईल आणि कलकत्त्यावरून तिथून रोज 4 बार्ज सुरू करणार आहे आणि बांगलादेशमधल्या नदीवर म्हणजे पोर्टवर नाही, तिथल्या नदीवर जाऊन तिथे कंटेनर उतरेल आणि बांगलादेशमध्ये जाईल। याचा फायदा असा होणार आहे की जी लॉजिस्टिक कॉस्ट होती ती जर 1.5 लाख 2 लाख रुपये कंटेनर होती तर ती 70 ते 80 हजार रुपयावर येईल, म्हणजे 1 लाख रुपये कंटेनर मागे वाचेल। आणि त्यामुळे माझ्या म्हणण्याचा अर्थ नका करू, पण इतर राज्य जे आहे, ज्या राज्यात कापूस होतो त्यांचा कापूस महाग होईल आणि विदर्भ मराठवाड्यातला कापूस आणि सूत स्वस्त होईल आणि म्हणून सगळा आपला एक्सपोर्ट होईल आणि आपल्या शेतकऱ्यांना भाव मिळेल। मराठवाड्यामध्ये मोसंबी आहे, लिंबू आहे, आंबा आहे, केसरी आंबा आहे, त्या नागपूरचे संत्र आहे आणि आता नागपूरला महिंद्रा ट्रॅक्टर आहे, तुमच्याकडे स्कोडा आहे, बजाज आहे। आता या सगळ्या 2 व्हीलर 3 व्हीलर आणि गाड्या या हल्दिया आणि हल्दिया टू बांगलादेश म्हणजे आपली जी कॉस्ट आहे लॉजिस्टिक कॉस्ट कमी होईल आणि त्यामुळे जालना हे चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकेल। आदरणीय कलेक्टर साहेब इथे आहे, रावसाहेब आहेत, अर्जुनराव आहेत, आमदार साहेब आहेत। मी त्यांना आता अशी विनंती केली की एक्सपोर्ट इम्पोर्ट ओरिएंटेड जे युनिट आहे, पहिल्यांदी मी धन्यवाद देतो, मी जेव्हा शिपिंग मंत्री होतो आणि NHIचाही मंत्री होतो तेव्हा मी JNPTतून आम्ही पैसा लावून ही सगळा 400 कोटी रुपये खर्च केले। ही पहिली फेज आहे। आता सेकंड फेजमध्ये इथे लॉजिस्टिक पार्क आपण बांधणार आहोत आणि इथल्या गरजेनुसार एक्सपोर्ट इम्पोर्ट, आता जसं तुम्हाला मोसंबी एक्सपोर्ट करायची तर कोल्ड स्टोरेज लागेल आणि आता आम्ही IQFमध्ये भाजीपाला, मी स्वतः माझ्याकडे 12 कंटेनर भाज्या आम्ही आता अमेरिकेला आणि कॅनडाला एक्सपोर्ट करतो। त्यात IQFचा अर्थ असा आहे की ती भाजी एका टेम्परेचर मायनस याच्यावर एकदा ती कूल केली, थंड केली, मग ती कोस्टला ठेवली, वर्षभर ताजी राहते। त्यामुळे आता आपल्या इथे IQFमध्ये मला वाटतं इथे आपल्या इथे यांचं आहे, आपले ॲग्रिकल्चरमधून बारवाले नाही, औरंगाबाद संभाजीनगरमध्ये जे आहेत नाथ सीडवाले त्यांच्याकडेही आहे
तर त्यामुळे आता हळूहळू इथल्या शेतकऱ्यांनी पुढे यावं, या रावसाहेबांनी आणि आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा. भारत सरकारच्या फूड प्रोसेसिंगमध्ये मोठी सबसिडी आहे आणि इथल्या सगळ्या भाजीपाला, मोसंबी, लिंबू, केशर आंबा हा सगळा जगात एक्सपोर्ट करण्याकरता आपण शेतकऱ्याकरता कापूस, सूत, कपडा हे सगळं जर एक्सपोर्ट झालं तर आपल्या देशात जी 100 रुपये किंमत मिळेल ती बाहेर आपल्याला 150 रुपये मिळेल आणि शेतकरी समृद्ध संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे हा सगळ्यात मोठाचा उपयोग आहे. दुसरा उपयोग आहे की आपण एक सर्क्युलेशन इकॉनॉमी सुरू केली आहे. ही खूप मोठी इकॉनॉमी आहे. 15 वर्षाच्या वरती जे ट्रक आहे, बसेस आहे, कार आहे, त्यांना आता स्क्रॅप करण्याचा निर्णय सरकारने कायदा केलेला आहे आणि त्यामुळे ॲल्युमिनियम, कॉपर, रबर, प्लास्टिक, स्टील हे रिसायकलिंग होणार आहे. आज आपल्या देशामध्ये स्टील अनेक वेळा आपण इम्पोर्ट करतो वेगवेगळ्या क्वालिटीचं आणि जालन्यामध्ये भरपूर रोलिंग मिल आहे आणि त्यांचा पर टन माझ्या हिशोबाने 600 ते 700 रुपये टन फायदा होणार आहे. कारण हे जे दुबईवरून जे सगळं भंगार येईल ते जर ट्रकनी जालन्यात आणलं तर त्याची कॉस्ट खूप जास्त आहे कंटेनरची. रेल्वेने एकावेळी 40 कंटेनर आले तर कॉस्ट कमी आहे आणि आता बाजूलाच इकडे सगळ्या फॅक्टरीज आहेत. म्हणजे ट्रान्सपोर्ट कॉस्ट, लॉजिस्टिक कॉस्ट एकदम कमी होईल आणि त्यामुळे आज जशी इथली स्टील इंडस्ट्री आहे ही आहे त्यापेक्षा दुपटीने मोठी झाल्याशिवाय राहणार नाही आणि इथल्या उद्योग व्यापाराला फायदा होईल. पण एक माझी विनंती आहे त्यांना, मागे मी ऐकलं की टाटानी कॅन्सर हॉस्पिटल जालन्यात उघडलं. तर का उघडलं म्हणून चौकशी केल्यावर लक्षात आलं की इथे कॅन्सर जास्त आहे. कारण एअर पोल्युशनचाही प्रॉब्लेम आहे आणि ते जे पार्टिकल आहेत ते शरीराला, स्वास्थ्याला चांगले नाही. तेव्हा पोल्युशनच्या दृष्टीने पण या मिलनी काळजी घ्यावी. आणि आता माझ्याकडे एक नवीन प्लांट तयार झाला आहे, जगातला पहिला. तो प्लांट असा आहे की कार्बन डायऑक्साईडपासून इथेनॉल तयार केलेला आहे. म्हणजे आता कार्बन डायऑक्साईड हवेत सोडायची गरज नाही आणि त्याचं इथेनॉल आता 15 टन पर डे आणि 12,000 लिटर इथेनॉलचा प्लांट सुरू झाला आहे प्रायोगिक तत्वावर. एक चेन्नईचे सायंटिस्ट आहेत, त्यांनी शोधलेला आहे. त्यामुळे आता कार्बन डायऑक्साईडपासून जर इथेनॉल तयार झालं तर आपल्या ट्रक, बसेस त्याच्यावर चालतील. विशेषतः आता इलेक्ट्रिकच्या ट्रक, फ्लेक्स इंजिनच्या ट्रक, मी स्वतः चाकणमध्ये ब्ल्यू एनर्जीच्या LNG आणि CNGवरच्या ट्रक लॉन्च केल्या. म्हणजे डिझेलच्या तुलनेत 50% कॉस्ट कमी होते. त्यामुळे लॉजिस्टिक कॉस्ट कमी करणं हे जगाच्या मार्केटमध्ये आपल्याला अतिशय आवश्यक आहे आणि त्यामुळे नक्की याचा फायदा होईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की इथे रोजगार निर्माण होईल आणि इथल्या तरुण मुलांच्या हाताला काम मिळेल. मला आनंद आहे की इथून बाजूला समृद्धी मार्ग आहे. आता पुणे ते संभाजीनगर 2 तासात आम्ही हायवे बांधायचं काम आता लवकरच सुरू करणार आहे. मी महाराष्ट्र सरकारच्या PWD कारखान्याला काम दिलं. आत्ता मला अर्जुन खोतकर म्हणाले की समृद्धी महामार्ग इथे आहे, तर मी नक्की प्रयत्न करीन की हा पुण्यापासून येऊन हा इकडे समृद्धी मार्गाला जर जोडला गेला तर जालनाही त्यात कव्हर होईल. याही करता नक्की प्रयत्न करीन. मला अतिशय आनंद आहे की हा प्रकल्प होण्यामध्ये रावसाहेब दानवे यांचं खूप मोठं योगदान आहे. कारण ज्यावेळी या प्रकल्पाच्या बाबतीत मी त्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी 450 एकर जागा उपलब्ध करून दिली. मग JNPTने आम्ही नाशिकला मनमाडच्या जवळ जागा घेतली आहे, ही जागा घेतली आहे आणि नागपूरला वर्ध्याजवळ सिंधी तिथेही पण आहे. त्याचं उद्घाटन मी परवा करणार आहे. ते विदर्भातल्या शेतकऱ्यांना आणि सगळ्यांना फायद्याचं होईल. हे मराठवाडा करता आहे. आपले हेमंत पाटील जे हिंगोलीचे खासदार आहे ते चांगलं काम हळदीमध्ये. तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही आता टर्मरिकचा प्रोसेसिंग प्लांट टाका आणि जगामध्ये तुमची हळद जालन्यावरून आपण एक्सपोर्ट करण्याकरता तुम्हाला पूर्ण फॅसिलिटी उपलब्ध होईल. म्हणजे ही जी एक्सपोर्ट इम्पोर्ट फॅसिलिटी आहे हा एक मोठा फायदा जो शेतकऱ्यांना, उद्योजकांना आणि इथल्या रोजगार मिळण्याकरता होणार आहे. दुसरी माझी रावसाहेबांना विनंती आहे, कलेक्टर साहेब इथे आहे, 450 एकर जागा आहे. आमच्याकडे पण एक्सपर्टाईज आहे, तुम्ही पण हायर करा आणि मराठवाड्याच्या विकासामध्ये
एक्सपोर्ट करणारे जे युनिट आहे याच्यामध्ये आपल्याला आता हे तर शक्य नाही कदाचित की आमच्या नागपूरला एक स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे, त्याच्यावर टॅक्सेसच लागत नाही, डायरेक्ट माल आणायचा, प्रोसेस करायचा आणि एक्सपोर्ट करायचा. पण आपण जालन्यामध्ये विशेषतः या भागाचा विचार करताना आणि शहराला लागून असलेला भाग आहे, याचा एक प्रस्पेक्टिव्ह फ्युचरिस्टिक एक डेव्हलपमेंट प्लॅन रावसाहेब आपण तयार करा. आता 400 कोटी टाकले, अजून 1200 कोटीचा आम्ही प्रकल्प करणार आहे. आणि एकदा प्रकल्प चांगला सुरू झाला तर त्यामध्ये एक्सपान्शन करायला काही अडचण नाही. आता कॉन्करला एक काम दिलेलं आहे, ती आपली भारत सरकारची कंपनी आहे, पण त्याच्याबरोबर याच ठिकाणी आपण छोट्या छोट्या प्रकारचे गोडाऊन्स, कोल्ड स्टोरेज, प्री कुलिंग प्लांट, एक्सपोर्ट इम्पोर्ट करता ज्याची गरज आहे त्याचे गोडाऊन्स, लॉजिस्टिक पार्क आणि एखाद्या असं युनिट असेल की ज्याचं 100% एक्सपोर्ट आहे, त्यांना म्हणा इथेच टाका, इथूनच एक्सपोर्ट डायरेक्ट करा, तुमची कॉस्ट वाचेल. तर माझी आपल्याला विनंती आहे की या संदर्भामध्ये या जागेवर एक स्पेशल इंडस्ट्रीयल झोन एक्सपोर्ट ओरिएंटेड हा जर तयार झाला तर नक्की फायदा होईल. महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाशी माझं मध्ये बोलणं झालं होतं. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आता अतुल सावेंकडे सहकार आणि पणन आहे, ते पैसे देऊ शकतात. मी त्यांना आज ते नाही आहे, त्यांना विनंती की त्यांनी कबूल केलं, तुम्ही मागे लागा आणि या ठिकाणी मोसंबीपासून जेवढी फळं आहेत ती एक्सपोर्ट करायला महाराष्ट्र सरकारला आपण जागा देऊ आणि त्यांच्याकडनं मोठं कोल्ड स्टोरेज तयार करून इथून आपण जगात सगळीकडे पाठवू. आता भुसावळला आणि जळगावला केळी होतात, जगात जातात, आणि ही सगळी केळी जर तिकडनं जालन्यात आली तर आपण इथून एक्सपोर्ट करू. इथला केशरांबा एक्सपोर्ट होईल. तेव्हा पणन संघाकडनं, पणन विभागाकडनं काय करता येईल, उद्योग विभागाकडनं उदय सामंत यांची म्हणून त्याच्याकडनं काय करता येईल, एक्सपोर्ट इम्पोर्ट करता भारत सरकारच्या जसं अपेडा वगैरे आहे त्याच्यामार्फत काय करता येईल, याचं नीट अध्ययन करून हे जर आपण विकसित केलं तर मराठवाड्याला लाखो करोडो रुपयाचं एक्सपोर्ट आणि इम्पोर्टमध्ये कॉस्ट कमी केल्यामुळे या भागाचा औद्योगिक विकास झाल्याशिवाय राहणार नाही. शेतीला पाणी मिळालं पाहिजे, शेतकऱ्याची पर्चेसिंग पॉवर वाढली पाहिजे, तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, प्रोसेसिंग इंडस्ट्रीज झाल्या पाहिजे आणि वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन हे जर इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर आपला विकास गतीने मल्टिप्लाय होणार आहे. आणि मला अतिशय आनंद आहे की एका चांगल्या या हायवेची आपण इथे सुरुवात केली, आपण प्रकल्पाची सुरुवात केली. आता अहमदनगरमधून संभाजीनगरला यायला 1 तास लागणार आहे, नाशिकमधून इथे आहे, द्राक्ष इथून आपण एक्सपोर्ट करू शकतो. तेव्हा अनेक गोष्टी अशा आहेत की जगाच्या मार्गात आम्ही यावेळी संत्र्याकरता स्पेशल ट्रेन तयार केली आणि यावेळी 350 ट्रेन संत्रा भरून बांगलादेशला पाठवला, त्यामुळे त्यांना भाव मिळाला. आता बांगलादेशने काय केलं की आमच्या संत्र्यावर 75% टॅक्स लावला. मग मी बांगलादेशच्या प्रधानमंत्र्यांशी माझी भेट झाली, ओळखी आहे थोडी, त्यांना बोललो, मंत्र्यांनाही बोललो, पण तो टॅक्स त्यांनी वाढवला. आता आमचा प्रयत्न इकडे लॉजिस्टिक कॉस्ट कमी केली तर टॅक्स वाढला, ते येणारच आहे. पण हळूहळू जसं इंटरनॅशनल मार्केट आहे तसं डोमेस्टिक मार्केट आहे. समजा इथे मोसंबी झाली आणि तुम्हाला कलकत्त्याला न्यायची आहे किंवा चेन्नईला न्यायची आहे किंवा बेंगलोरला न्यायची आहे तर आपण त्या कूलिंग कंटेनरमध्ये टाकून आपण तिकडे पाठवू शकू. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जिथे शॉर्टेज आहे, जिथे भाव मिळू शकतो तिथे माल जाईल आणि जिथे अवेलेबल रॉ मटेरियल आहे ते इथे येईल आणि त्यातून उद्योग व्यवसायाकरता एक चांगली सुरुवात होईल. मुळामध्ये इनिशियल या स्टेजवरचे पहिले पैसे JNPTने लावले आहेत. आज मी त्या विभागाचा मंत्री नाही, पण वाघ उपस्थित आहेत, त्यांना मी धन्यवाद देतो. आता येण्याच्या सरकारी अधिकारी म्हणजे कोणतं काम सरळ करत नाही, प्रत्येक कामामध्ये अडचणी कशा येतात ते महत्त्वाचं आहे. मग आमच्या इकडे त्यांनी सांगितलं की 35 EMLमध्ये येत नाही हे. त्याच्या आधी मग MOU झाला, JNPTकडे मी NHIमध्ये घेतला, NHI आमच्या कॉर्पोरेशनला दिला. बराच वेळ याच्यात बऱ्याच विद्वान लोकांनी आपली बरीच अक्कल खर्च केली. शेवटी सरकार मंत्र्याच्या सांगण्याने चालणारा का अधिकाऱ्याच्या सांगण्याने चालणार, त्यामुळे सांगितलं हे बंद करा, हे चालू करा, तर उद्घाटन करा. त्यामुळे थोडा उशीर झाला, पण आता हे चांगलं होईल. आमची ही कंपनी पण चांगली आहे आणि नक्कीच
या मराठवाड्याच्या उद्योग व्यवसायाच्या विकासामध्ये, शेतकऱ्याच्या विकासामध्ये, भविष्यामध्ये जालना ड्रायपोर्ट हे एक सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखी घटना राहील, एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आता यानंतर आपण नक्कीच एक कमिटी पण तयार करू. रावसाहेब, एक 5 नावं मला द्या, त्यात पॉलिटिकल नावं नका देऊ. हे जे उद्योग चेंबर ऑफ कॉमर्स वगैरे जे असतील ह्याच्याशी तशी नावं द्या. एखादं राजकीय टाका लागेल त्याच्यात, नाही तर ते आपल्याला हे वाढवण्याकरता जो फीडबॅक आहे मार्केटचा तो आपल्या अधिकाऱ्यांना देणारी आपण कमिटी पण तयार करू. आणि या भागाच्या विकासातल्या सगळ्या चेंबर ऑफ कॉमर्सला, असोसिएशनला आपण या विकासात सहभागी करून घेऊ. पुन्हा एकदा मराठवाड्याच्या जनतेला आणि जालन्याच्या जनतेला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार.